हा कायदा ॲट्रॉसिटीचा हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने केलेला आहे। ज्या भारतातील 2/3 राज्य जर या कायद्याच्या विरोधात असतील तरच त्याच्यावर विचार होऊ शकतो आणि म्हणून याच्या बाबतीत कोणीही आम्ही दखल देऊ देणार नाही। ॲट्रॉसिटी कायदा हा संपूर्ण बहुजनांचा हा कवच आहे, कवच कुंडल आहे। आणि दुसरी महत्त्वाची बाब अशी की रिझर्वेशन आज आमच्या मंडळींना फक्त 13% एससींना, 60% एसटींना, एनटींना 4.5% आणि ओबीसींना 27% एवढंच रिझर्वेशन आहे। गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 49.49% रिझर्वेशन दिलेलं आहे, त्याच्यापुढे जाता येणार नाही। या लोकांना असं वाटतं की आम्हाला रिझर्वेशन मिळालं पाहिजे। आम्ही असं म्हणतो की 13% किंवा 49.50% जर वगळलं तर हे सगळं तुमचंच आहे। तरीही सुद्धा फक्त 2% लोकांची आमची प्रगती पाहून या लोकांच्या पोटामध्ये आज दुखत आहे आणि म्हणून हा भव्य अतिभव्य मोर्चा आहे। हा मोर्चा पाहून इतर जे काही लोक आहेत ज्यांना पोटछूळ उठलेला आहे त्यांना नक्कीच धक्का बसल्याशिवाय राहणार नाही। आता ॲट्रॉसिटी आरक्षण या व्यतिरिक्त या मोर्चाचे आणखीन काही मुद्दे आहेत का? नक्कीच आहेत। या मोर्चाचे आज जे काही बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत त्याच्यामध्ये रिझर्वेशन नाही आहे, ते रिझर्वेशन झालं पाहिजे। आमचा बुद्धगया हा मुक्ती आंदोलन आहे, ते मुक्ती आंदोलन झालं पाहिजे। जे काही SC, ST, NT, OBC या विद्यार्थ्यांना जी स्कॉलरशिप आहे ती स्कॉलरशिप या महागाई निर्देशांकाप्रमाणे मिळाली पाहिजे। हा जे काही कारखाने आहेत त्या कारखान्याचं सहकारीकरण झालं पाहिजे। आज बँका, त्याच्यानंतर सहकारी साखर कारखाने, त्याचबरोबर जेवढे काही प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे तिथे कुठेही रिझर्वेशन पाळले जात नाही। म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये रिझर्वेशन मिळावं अशी या मोर्चाची मागणी नक्कीच आहे। प्रायव्हेट सेक्टरमध्ये, सगळ्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये रिझर्वेशन मिळावं अशी बहुसंख्य या आपल्या मोर्चाची मागणी आहे आणि ती मागणी शासनाने विचार केलाच पाहिजे। याच पद्धतीचा आहे, नियमानुसार आहे, कायद्यानुसार आहे। यामध्ये अल्पसंख्याक हा समाजसुद्धा समाविष्ट झालेला आहे। SCचे आहेत, STचे आहेत, NTचे आहेत, OBCचे आहेत, मुस्लिम लोक आहेत, भटके आहेत, सगळेच आहेत, सगळ्या समाजाच्या। पूर्ण आंबेडकरी समाजाच्या पाठीमागे उभा राहिलेला समाज आहे असं म्हणायचं आहे। नक्कीच बाबासाहेबांच्या पाठीमागे हा संपूर्ण समाज आज उभा राहिलेला आहे। बाबासाहेबांचं महत्त्व हे जागतिक आहे, हे आता त्यांना कळलेलं आहे आणि म्हणून बाबासाहेबांचं नाव निश्चितपणे अजरामर होणार या माध्यमातून हे निश्चितपणे आहे।